त्याच्यामध्ये आपण आज कोल्हापुरी स्पेशल मिसळ मसाला करतोय. मिरच्या आपण भाजून घेतल्या. पुढे आपल्याला काय करायचं आता? आपण आता कांदा तेलावर भाजून. कांद्यासोबत काय लागणार आहे तुम्हाला? नाही, कांदा नुसताच भाजायचा आहे कारण त्याला वेळ लागणार आहे. बर, अगदी कमी तेल वापरायचं आहे का? हो, फक्त कांदा? हो, फक्त कांदा हा भाजायचा आहे. बर, ठीक आहे. चांगला तांबूस होईपर्यंत भाजावं लागणार. बर, भाजून झाला? हो, काढूया आता. वेगळ्या पावडरमध्ये काढूया कांदा. घ्या. पुढे काय करायचं आपल्याला आता? आता एक एक करून आपण सगळे मसाले कोरडेच भाजायचे आहेत. आता तेल नाही टाकायचं. बर, आधी काय लागणार आहे मग आपल्याला? कुठलंही घेऊया. लवंग घेतलं तरी चालेल. लवंग. पुढे लवंगीला थोडासा पांढरा रंग आला पाहिजे. बर, म्हणजे समजायची ती व्यवस्थित भाजली गेली. बर, आता काय ही लवंग काढून घ्यायची? बर, आपण ते आता त्या बाउल मध्ये टाकलं तरी चालेल. सगळे मिक्स आता एकत्रित करूया. नंतर आपल्याला एकत्रच हे. बरोबर. पुढे काय करायचंय? खसखस. बर, घ्या. तवा तापलेला असल्यामुळे ते आता पटपट भाजल्या जाईल. खसखस पण भाजून झाली. पुढे काय करायचंय? मिरी आहेत ते भाजूया. बर, काळी मिरी भाजूया. बर, त्याच्यासोबत काहीच नाही ना? त्याच्यावर हे टाकलं, चक्री फूल, दालचिनी वगैरे टाकले तरी चालेल. चक्री फूल टाकलं. एकत्रित भाजून घेऊया. कारण ह्यांना भाजायला सारखा वेळ लागतो का? हे आपण मोडून घेऊया. हे दगडी फूल? हो, घ्या ना. दगड फूल घ्या, जायपत्री घ्या. किती लागणार आहे? ती सगळी टाका. असे हे मसाल्याचे पदार्थ आपण आता परत एकदा भाजायला घेतले. झाले आता हे भाजून? हो, हो. आपण हे काढूया आता. बर, घ्या काढून. पुढे काय लागणार आहे? बडीशोप घेऊया. बरं. हिरवी वेलची आहे. हा, ती घेऊया. हिरवी वेलची. बर, पुढे हे भाजून घेऊया. त्याच्याबरोबर नाही, ह्याच्याबरोबर काही नाही. हे भाजलं गेले आपण काढूया. बर, हे सगळं ह्याच्यातच काढायचं एकत्र? बर, आता एकत्रित दळून घ्यायचंय ना आपल्याला. बरोबर, बरोबर. धणे राहिले? हो, धणे घेऊया. धणे भाजून झाले? हो, हो. बर, पुढे काय? खोबरं भाजूया. सुकं खोबरं? हो, किसून घेतलेलं. हो. बर, सुकं खोबरं काय पटकन भाजून होईल? नाही, सुकं खोबऱ्याला उलट जास्त वेळ लागतो. सुकं खोबरंही आपलं आता भाजून झालेलं आहे. छान, अगदी लालसर झालेलं आहे. कुरकुरीत पण झालंय. हे आपण कांद्यासोबत मिक्सर मध्ये फिरवणार आहोत. अच्छा, म्हणजे मिक्सर मधनं वाटताना वेगवेगळं वाटायचंय का? आता आपले तीळ राहिलेले आहेत. पांढरे तीळ? हो. बर, तिळामुळे रस्सा आपला चांगला रसरशीत होतो. घट्टपणा येतो त्याला. बर, तीळ चांगले तडतडले. बरोबर. ह्याचा पण खाऊ. मीठ आणि हळद आणि जिरे, शहाजिरे हे आपण भाजायचे नाही आहेत. ते आपल्याला मिक्सर मध्ये घालायचं. बरं, आता हिंग थोडासा भाजूया आणि लसूण. खडा हिंग. खडा हिंग. बर, हिंगासोबत लसूण नाही का? नाही. बर, झाला भाजून? हो, हो. हा कशासोबत काढायचा? आपण ह्या मसाल्याबरोबर घ्या मग काढू. आणि आता फक्त लसणाच्या पाकळ्या राहिल्या. लसूणला आपण थोडंसं तेल घालायचं का? थोडं किंचित. लसूण आपला चांगला लाल झालेला आहे. लसूणही पूर्ण भाजून झालाय. बर, वा. आता भाजायचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. आता फक्त हे मिक्सर मधनं वाटण करून घ्यायचं. सुरुवातीला काय? मिरच्या घेऊया. मिरच्या, पटना मिरची आणि बेडकी. वा. आता हा, हे पण मसाल्याचे सगळे भाजलेले पदार्थ. आता हेही वाटून झालंय. पुढे काय करायचं? आपलं शिल्लक राहिले जिरे राहिले, शहाजिरे, मीठ आणि हळद. बर, थोडे कमी घेऊया आपण. किती लागणार आहेत बघा? आपण साधारण 1-1.5 चमचा जिरे टाकले. बर, शहाजिरे सगळं टाका. हळद थोडी टाका. मीठ घ्या. आता हे परत एकत्र मिक्स करून घ्यायचं. बर, आता हे आपण काढूया या बाउल मध्ये आणि कांदा, खोबरं, लसूण जे आहे ते वाटून घेऊया. ते वाटूया. बर,
आता हे बारीक करून घ्यायचं का? हो. बरं. लगेच झालं असेल हे बारीक. हो हो बरोबर. अगदी छान झाले. वा. आता हे सगळं मिक्स करायचं. मिक्स करायचं आहे. बर. लसणाच्या पाकळ्या असल्यामुळे ते थोडंसं ओलसर झालं. ओलसर पण. चालतं का मग तसं ते? हो हो बर टिकतो हा मसाला वर्षभर. बर. आता हे आपण सगळं एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि मग आपला मसाला तयार.